श्री स्वामी समर्थ। आज गुरुवार दिनांक 17 एप्रिल 2025। गुरुवार म्हटलं की लगेच स्वामीवार आपल्या समोर येतं। आजचं टेम्परेचर तापमान 42 डिग्री आहे। 42 मॅक्झिमम टेम्परेचर आणि मिनिमम टेम्परेचर हे 22 आहे। पुणे म्हणजे एक काळ असा होता, पुणे 35-36 हे टेम्परेचर हे तापमान ओलांडलं की अरे बापरे काय झालं असं म्हणत होतो। आत्ताशी एप्रिल महिना आहे, 15 एप्रिल आत्ता क्रॉस केला, आज 17 एप्रिल, अजून मे महिना जायचा आहे। पण तरी सुद्धा संध्याकाळ, स्वामीवाराची संध्याकाळ जी इथं असते, आल्हाददायक वारं येतं, सुंदर झुळूक येते आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान दिसतं। त्याचबरोबर आरती सुरू होती। आरती सुरू झाल्यानंतर गाभारातलं स्वामींचं दृश्य ते पसरत 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 असं येतं आणि आरती संपताना जप होताना, जप आपला संपतो त्यावेळेस आपण सद्गुरूंच्या चेहऱ्याकडे पाहायचं। म्हणजे आज मी अगदी ठरवून बघितलं, म्हणजे ठरवलं होतं की आपला जप संपला की स्वामींच्याकडे, सद्गुरूंच्याकडे बघायचं आणि स्वामींच्याकडे बघायचं। प्रचंड विलक्षण साम्य असं होतं की सद्गुरूंचा चेहरा, अण्णा महाराजांचा चेहरा आणि स्वामींचा चेहरा यामध्ये विलक्षण साम्य, खूप साम्य होतं। चेहरा, स्वामींचा चेहरा जर आपण बघितला असता तेजपुंज दिसतोय, पण चेहऱ्यावर असं दिसतं तेजपुंज जरी असला तरी थोडासा हसरा चेहरा होता। अण्णा महाराज तर नेहमीच हसतात आणि सद्गुरूंच्याकडे बघितल्यानंतर एक प्रसन्नता जी लागती तर ती काही वेगळीच आहे। खरोखर हे जे हा जो अनुभव आहे ना, हा अनुभव प्रत्येकाने घेतला पाहिजे असं मी म्हणतो। म्हणजे आता त्यासाठी मी एक सद्गुरूंना एक विनंती करतो की आरती संपल्यानंतर किंवा जप आपला झाल्यानंतर कृपया आपण जर बाहेर जर असं येऊन सगळ्यांच्याकडे जर बघितलं तर सगळ्यांना हे जाणू शकेल, म्हणजे सगळ्यांना हे जे दर्शन घेता येईल। आणि बघू आता सद्गुरूंनी आज विनंती केली, आता पुढच्या गुरुवारी आपण पाहूया कसं काय होतं ते। आणि त्याचबरोबर असंच फक्त सद्गुरू नाही की कसं लक्ष्मीनारायण बरोबर, कसं जिथं नारायण असतात तिथं लक्ष्मी असते। आपल्याकडे लक्ष्मीनारायण जे मी ज्यांना म्हणतो की जे माझा श्वास आहेत, माझ्या प्रत्येक श्वासामध्ये जे बसलेले आहेत लक्ष्मीनारायण हे इथं आहे। तर त्याबरोबर जिथं लक्ष्मी असतात तिथं नारायण असतात आणि जिथं नारायण असतात तिथं लक्ष्मीदेवी आपोआपच येतात। तेच तेज इथं ताई माऊलींच्या चेहऱ्यावर आपल्याला दिसतं। तर असं हे जे तेज आहे आज आपण बघायला काय हरकत नाही। आणि देऊळ गाथा ज्यांचं आहे, त्यांचे जे मालक जे आहेत ते समीरजी आणि सिद्धीजी आज दौऱ्यावर असल्यामुळे त्यांचे ज्येष्ठ बंधू श्री शशांक आणि त्यांच्या सहचारणी सौ सान्वीताई या इथं उपस्थित आहे। आपण त्यांच्या टाळ्यांच्या गजरात पहिल्यांदा स्वागत करूया, अभिनंदन करूया, कारण आज शूटिंग ते करायला लागलेले आहेत। शशांकजी हे सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत आणि जेव्हा जेव्हा मी त्यांना भेटतो तेव्हा तेव्हा ते विचारत असतात, ते बहुतेक टॉपिकच्या विचारामध्ये असतात, पण तरी सुद्धा बोलताना सुद्धा अतिशय नम्र भाव हे जे आहे हे बहुतेक मला वाटते सद्गुरूंच्या सानिध्यात जे जे येतात ते नम्र भावच असतात। म्हणजे घालीन लोटांगण अशा पद्धतीनेच बोलत असतात सगळेजण। तर हे जरा अजून जरा बाकीच्या जर आलं तर ते जरा बरं होईल आहे का, नाहीतर ओठात एक मनात एक असं काय काय वेळा होतं। असू दे, तो विषय वेगळा आहे। श्री स्वामी समर्थ। आज खरोखर मला आज फार शशांकजींचं फार कौतुक वाटलं की बाबा त्यांच्या बिझी शेड्यूलमध्ये ते इथे आले। हे जे इथे येतात ना, ही पावलं ओढली जातात बघा, इथं आपोआप इथे येतात।
ती वेळ झाली की माणूस इथं बरोबर ओढला जातो, खेचला जातो. तर ही जी पॉवर आहे ती ही पॉवर म्हणजे शक्ती. पॉवर हा शब्द वापरला काहीतरी वेगळं वाटतं, पण ही शक्ती जी आहे तर ही शक्ती खेचली जाते, आपल्याला खेचून आणते या ठिकाणी. ही असते शक्ती जी असते त्यालाच म्हणतो आपण भक्ती, स्वामी भक्ती. मागच्या गुरुवारी सद्गुरूंनी मला अनुमती दिली म्हणून मी जमखंडी येथे गेलो होतो. जमखंडीला श्री स्वामी समर्थ प्रकट दिन संपन्न झाला. सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली तो जो सोहळा होता, आता तिथं पालखी झाली. संपूर्ण गाव जमखंडी गाव, तालुका प्लेस आहे कर्नाटकातलं, तर तिथं आपली जी शाखा आहे तिथं बनूताई जोशी, सौ बनूताई जोशी ही शाखा चालवतात. ती माझी सख्खी बहीण आहे, धाकटी बहीण. सद्गुरूंनी ते पाहिलं म्हणजे त्यांनी जे वर्णन केलं तर ते फार सुंदर वर्णन केलं. सद्गुरू हे कायमच सर्व स्वामी भक्तांचं शाबासकी देतात, त्यांचं फार कौतुक करतात. तर त्यावेळेस असं मी तिथं बोलताना मी म्हटलं तर जर आपल्या मनातल्या भावना माझ्या मातृभाषेमध्ये जर मी बोललो तर त्या व्यवस्थितपणे मला सांगता येतील. तर तसंच जर कौतुक जर केलं तर त्यांच्या भाषेमध्ये जर केलं तर ते कौतुक कसं होईल, ते खूप छान होईल. कर्नाटकातली भाषा म्हणजे कन्नड भाषा आहे. आणि आता कन्नड भाषामध्ये मी जर एखादं वाक्य म्हटलं ते शशांकजी किंवा सानवीजी यांना सोडून बाकीच्यांना कितपत कळेल हे सांगता येणार नाही, कारण ती भाषा वेगळीच आहे. एखाद्या मडक्यामध्ये 4 कडे टाकले आणि मडकं वाजवलं तर कसा आवाज येतो, तसं ते साधारणतः ते कन्नड भाषा म्हणजे साऊथ इंडियन भाषा 4 लँग्वेजेस जे आहेत त्या तशा आहेत. ते त्या भाषेमध्ये आपण बोलून त्यांचं कौतुक करायचं ही गोष्ट किती अवघड आहे. पण नाही, ध्यास घेतला तर स्वामी ध्यास स्वामी आस, जे अण्णांची जी आपण आरती म्हणतो तर त्यामध्ये हे वाक्य आहे, स्वामी ध्यास स्वामी आस. तर ध्यास जर घेतला तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही. कन्नड भाषेमध्ये सद्गुरूंनी साधारणतः एक व्हिडिओ आपण देऊळगाथावरचा जर तो व्हिडिओ जर पाहिला तर त्यामध्ये सद्गुरूंनी कौतुक केलेलं आहे आणि ते कन्नड भाषेमध्ये केले आहे. एखादा कन्नड भाषिक जर त्यांनी जर ते ऐकलं तर तो म्हटलं, अरे हे फार सुंदर कन्नड बोलतात, हे फार सुंदर कन्नड बोलतात. ಶಶಾಂಕ್ ನಿಮ್ಗೆ ನಾ ಹೇಳ್ತಾನೆ ಅದು प्युअर कन्नड अदा बेंगलोर कन्नड. आता आपल्याला काय कळलं ते बघा. तर हे कन्नड जे असतं ना, बोली भाषेतलं कन्नड वेगळं आणि प्रत्यक्ष पुस्तकातलं कन्नड ते वेगळं. तर सिनेमामध्ये वगैरे किंवा असे जे असतात ना ते कन्नड वेगळं. तर त्या भाषेतल्या कन्नडमध्ये सद्गुरूंनी ते म्हटलेलं आहे, अतिशय शुद्ध होतं ते कन्नड. 3 मिनिटं बोलायचं, काहीही कागद नाही जवळ, काही नाही, ते बघायचं. आता कसं केलं ते मला शूटिंग मला माहीत नाही, पण तो मी व्हिडिओ बघितला, तो अतिशय सुंदर व्हिडिओ. आणि सांगतो तो व्हिडिओ मला वाटतं काल सगळीकडे हे प्रसारित झाला. मला जवळजवळ 70 ते 80 लोकांचे कर्नाटकातून फोन आले. आता सद्गुरूंना कितपत फोन आले ते मला माहीत नाही, त्यांना ते त्यांच्या बिझी शेड्यूलमध्ये माहीत नाही मला कितपत हे आहे. पण बनूताईंनी मला सांगितलं हे फार सुंदर झालेलं आहे आणि हे लोकांना तिथे इतकं कौतुक वाटलं, त्यांना फार भरून आलं की सद्गुरू दादा महाराज आपलं कौतुक करताना ते आपल्या भाषेमध्ये करतात. सद्गुरूंचं मी खूप खूप आभारी आहे. खूप खूप धन्यवाद. सर्व मंडळी इतकी खुश झाली ती साधारणतः जमखंडीची. आपल्या भाषेमध्ये जर कौतुक जर केलं तर ते वेगळं असतं. तर ते हे कौतुक असे आणि हे फक्त आणि फक्त सद्गुरूच करू शकतात. असे आपले सद्गुरू दादा महाराज आणि त्यांचा आपल्याला सहवास लागतो. त्यामुळे आपण किती भाग्यवान आहोत बघा. आज महाआरती ज्यांच्या हस्ते संपन्न झाली तो पण म्हणायला पाहिजे घबाड योगच आहे. आजचे महाप्रसादाचे जे मानकरी आहेत ते सेवेकरी कोण नाव सांगू नका, नावाचा हव्यास नाही, प्रसिद्धी नको. असे आपले स्वामी भक्त जवळजवळ 99% स्वामी भक्त, 99 म्हणा काय 100% जवळजवळ स्वामी भक्त तसेच आहे की आम्हाला प्रसिद्धीचा हव्यास नाही.
पण आम्हाला सेवा करायला मिळायला पाहिजे असे आज ज्यांचा प्रसाद आहे, महाप्रसाद आहे, ते एक स्वामी भक्त आहेत आणि ज्यांना आरतीचा बहुमान मिळाला आहे ते दोघेही माझ्या भगिनी आहेत, सुनंदाताई कुलकर्णी आणि मनीषाताई शिंदे यांना मी इथे आमंत्रित करतो आणि सद्गुरूंना मी विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. सुनंदाताई आपल्या इथं मनोगत व्यक्त करू इच्छितात. सुनंदाताई. श्री स्वामी समर्थ. मी आज पहिल्यांदा बोलते. आज एक माझा अनुभव सांगते. स्वामी प्रकटदिनाच्या दिवशी मला झोप लागली होती आणि पहाटे 3-3:30ला महाराजांनी उठवलं की म्हणलं अगं उठली नाहीस का अजून, तुला आरती करायची ना म्हणून. आणि मला खडबडून जाग आली. त्यानंतर मी उठले, देवाची पूजा केली, सारामृताचं पारायण केलं आणि नंतर मग मी इथं नैवेद्य दाखवायला आले. आणि त्यानंतर दादाने अचानक मला सांगितलं की तुम्ही आरती करा. तेव्हा मात्र मी इतकी म्हणजे हे झाले की म्हणलं बापरे, म्हणलं स्वामींचे जे शब्द उच्चार आहेत ते दादांच्या तोंडातून आले म्हणजे खरंच हा एक महायोग आहे. आणि आज सुद्धा असंच झालं मला की म्हणजे मी आपली आले घरून आरती करण्यासाठी म्हणून आणि दादाने अचानक मला सांगितलं की म्हणजे तुम्ही म्हणजे हा खरंच महायोग आहे म्हणजे की म्हणजे खूप दुर्मिळ आहे. आणि असा स्वामींनी दादांच्या मार्फत सगळं हे केलेलं आहे. मी खूप भाग्यवान आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. सुनंदाताई, हे सुनंदाताईचं हे मत आहे, मनोगत आहे आणि हे प्रत्येकाच्या मनात असते की आजची आरती कोणाला करायला मिळायला पाहिजे, आजची शेजारती कोण करणार आहे. आणि आपण घरातून निघताना आपण विचार करतो की काय बाबा काय आहे, आणि ज्याचा घबाड योग असतो त्याला योग यावा लागतो. कारण सगळेजण तेवढेच स्वामी भक्ती करतात, पण योग जो असतो तर तो योग जो येतो आणि प्रत्यक्ष सद्गुरू दादा महाराज म्हणजे स्वामींचा अंश आहे हे पुन्हा सांगायचे काय आवश्यकता नाही. श्री स्वामी समर्थ. मी रागिणीताई आणि इथं मी रागिणीताईंना आमंत्रित करतो आणि एक गायन सेवा इथं सादर करण्याविषयी मी त्यांना विनंती करतो. श्री स्वामी समर्थ. रागिणी. कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे. कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे. कुठे कुठे शोधू तुला, कुठे कुठे शोधू तुला, तुझे अनंत देभारे. कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे. बीज अंकुरे ज्या ठाई, तिथे तुझा वास, तुझा स्पर्श आणून देतो फुलाला सुहास. चराचरा रंगाविषयी, चराचरा रंगाविषयी, रंग तुझा कोण तारे. कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे. कधी दाह ग्रीष्माचा तू, कधी मेघ ओला, जनी निर्जनी तुझा पाय रोवलेला. तुझी खूण नाही ऐसा, तुझी खूण नाही ऐसा, गाव तरी कोण तारे. कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे. खरे रूप दे
तुझे कोणते कळेना, खरे रूप देवा तुझे कोणते कळेना, तूच विटेवारी तुझा वैकुंठीचा राणा, तुला आळवाया घ्यावा, तुला आळवाया घ्यावा, शब्द तरी कोणता रे, कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे, कुठे कुठे शोधू तुला, कुठे कुठे शोधू तुला, तुझे अनंत देवा रे, कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे. खूप सुंदर. श्री स्वामी समर्थ. आता सद्गुरू दादा महाराज आणि अमृतवाणी. श्री स्वामी समर्थ. सामुदायिक जप आपण घेऊ. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. श्री स्वामी समर्थ. आता सुरू असलेला जो चैत्र महिना आहे, आपल्या हिंदू नवीन वर्ष जे सुरू होतं, निसर्ग आपलं रूप पालटत असतो. पानझडी किंवा पानगळती संपून नवीन नवीन पालवी फुटत असते. सगळ्या झाडांना नवीन नवीन फळं येत असतात. भरभरून आपल्या सहस्र हाताने निसर्ग आपल्याला देत असतो. आणि त्याच्यामध्ये जे आता आपण गुढीपाडवा म्हणा किंवा राम जन्मोत्सव किंवा हनुमान जन्मोत्सव असं करत करत हा महिना संपत येतो. आणि महिन्याच्या म्हणजे चैत्र महिन्याच्या शेवटी साधारण चैत्र कृष्ण त्रयोदशी स्वामी महाराजांनी जो ध्येय ठेवला किंवा समाधी दिन म्हणता येईल असा, तर ह्या महिन्यामध्ये 26 तारखेला 26 एप्रिलला तो दिवस आहे. चैत्र कृष्ण त्रयोदशी तारखेने 26 एप्रिल
त्या दिवशी अशीच आपली आरती होईल संध्याकाळी. आणि त्या दिवसाचं वैशिष्ट्य आपण असं म्हणू की आपण स्वामींच्या तिथे आतमध्ये प्रत्येकाला जायला मिळतं आणि स्वामींच्या पायाला चंदन लेप जो आपण तयार करतो तो लेप लावायची संधी प्रत्येकाला तिथे मिळते त्या दिवशी. तर इथे जेवढे स्वामी भक्त उपस्थित आहेत त्यांच्यासाठी, जे इथे चॅनलवरती बघत असतील त्यांच्यासाठी, की संध्याकाळी 7 वाजता आरती असेल आणि आरतीनंतर पालखी, महाप्रसाद आणि त्याच्यानंतर प्रत्येकाला आतमध्ये जाऊन स्वामींच्या पायाला तो चंदन लावायची ती संधी मिळणार आहे ती. हा महिना संपता हा महिना आणखीन एक कारणाकरता प्रसिद्ध आहे. म्हणतात आपल्याकडं एक महिला सेवेकरी ते उपस्थित अर्चना ठाकूर, मी त्यांना इथे जरा बोलवतो. त्यांनी महाकुंभला पण जाऊन आल्यात आणि हा महिना आणखीन ज्या कारणाकरता प्रसिद्ध आहे मला वाटतं ते पण आज त्यांनी बहुतेक पूर्ण केलेला आहे. काय अंदाज आहे? नर्मदा परिक्रमा. तर आपण जोरदार त्यांच्या टाळ्या वाजवू. दोन्ही हे उपक्रम यशस्वी केलेले आहेत. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आणि असा योग साधणारे आणखी आपल्यातले स्वामी भक्त इथे उपस्थित आहेत. श्रीयुत हलवाळ साहेब ते आता ते उद्या चाललेले आहेत. चैत्र महिन्यामध्ये नर्मदा प्रदक्षिणा करतात, त्याला उत्तर वाहिनी नर्मदा प्रदक्षिणा 21 किलोमीटरची. त्यांचं पण महाकुंभाचा झालेला आहे. म्हणजे हा जो दोन्ही योग साध्य जात ज्यांनी केले अर्चनाताईंनी, तसंच हल्ला साहेबांना पण तो योग आहे उद्याच्याला. उद्या ते निघतात इथून. तर हा एक दुर्मिळ योग आपल्या महाकुंभचा तर आपल्या आयुष्यामध्ये एकदाच आता आहे, कारण तो 144 वर्षांनी येणार होता. उत्तर वाहिनी परत पुढच्या वर्षी असेल, त्याच्या पुढच्या वर्षी असेल, तो परत सुद्धा करता येईल. पण महाकुंभाचा योग हा साधणं किंवा हा मिळणं ही केवळ फक्त स्वामींचीच कृपा होती आणि त्यामुळे त्यांना सहज शक्य झालं. आणि हे दोघे जण गेले आणि तो इतक्या गर्दीमध्ये, महाकुंभचा आपण पेपरमध्ये किंवा मोबाईलमध्ये जे वाचत होतो की अमुक इतकी एवढी गर्दी होती, इतके लाख, इतक्या कोटी भाविकांनी दर्शन घेतलं आणि अशाच्यात जाऊन तिथलं स्नान करणं त्या त्रिवेणी संगमामध्ये आणि तिथून ते जे पुण्य घेऊन इथे यायचं आणि परत नर्मदा प्रदक्षिणाला निघायचं याच महिन्यामध्ये, हे दोन्ही अवघड गोष्टी. पण केवळ फक्त स्वामी कृपा असेल तर आपण अगदी निश्चिंतपणे इथून निघायचं, तिथे जायचं. सगळं महाराज घडवून आणतात. बाळप्पा त्या बिडकर महाराज ह्या लोकांनी जे तप केलं होतं, स्वामींचे जे शिष्य होते बिडकर महाराज, ते तर सदन घरातले होते. सदन घरातनं फक्त सद्गुरू प्राप्ती करता जो मनामध्ये आपण ध्यास घेतो ना, गुरु पाहिजे, अध्यात्मामध्ये गुरु पाहिजे, असं करत करत जेव्हा ते अक्कलकोटला पोहोचले, स्वामी सेवेमध्ये सण एक दिवस स्वामींनी त्यांच्या अंगावर 2 पंचे असे फेकले त्यांच्या अंगावरती. नर्मदा प्रदक्षिणा करून ये म्हणले. नर्मदा प्रदक्षिणा करायची म्हणजे पूर्णपणे आपण आपल्या अंगावरचं वस्त्र जे असेल ते बरोबर त्याच्या एखादं जास्तीचं वस्त्र जर का पूर्ण वैराग्याने करायचं असेल, पूर्ण त्याचं फळ मिळवायचं असेल तर त्याला जवळजवळ 3-3.5 वर्ष त्याला तो काळ जावा लागतो. तो पायी जर का त्या काळामध्ये, आणि आत्ता सुद्धा संपूर्ण प्रदक्षिणा नर्मदा नदी कुठेही न ओलांडता ती प्रदक्षिणा करायची असते. ती त्या काळामध्ये ज्या बिडकर महाराज बाहेर पडले त्या प्रदक्षिणा करतात. महाराजांनी अनेक प्रकारे त्यांची तिथे परीक्षा घेतली त्या मार्गामध्ये. पण केवळ जे काय संकट येत असेल समोर ते हे स्वामीच आणतायत हे समजून त्यांनी ती प्रदक्षिणा केली आणि मग स्वामींच्या त्या परीक्षेला आपण म्हणू की ते पास झाले, तिथे उत्तीर्ण झाले. ते हा जो नर्मदा प्रदक्षिणा किंवा मग नर्मदेचीच प्रदक्षिणा का, आता हा प्रश्न परत येतो. किंवा उत्तर वाहिनी म्हणजे काय, तर बऱ्याचसा हा जो महिना होता ना त्या महिन्यामध्ये बऱ्याचशा लोकांच्याकडनं ऐकलं होतं उत्तर वाहिनी. आपले एक युवा सेवेकरी आहे सुभदा जोशी, तर ते पण आता परवा जाऊन आली. ते 2 दिवसामध्ये जवळजवळ 3 ते 4 लाख तिथे भक्त उपस्थित होते ते त्या प्रदक्षिणासाठी. म्हणजे रोज एवढी संख्या तिथे आहे
आणि आपला हिंदू धर्म इतका जागृत आहे, त्याचं हे उदाहरण आहे ते की आपले जे भाविक आहेत ते हे सगळं करतायत जाऊन तिथे, आणि इतक्या मोठ्या संख्येने सगळं नियोजन करणं, तिथल्या जो कोणी असेल सरकारी अधिकारी असतील, ते सरकारी मंत्री असतील, त्यांचं पण कौतुक आहे. हे एवढं सगळ्या लोकांचं नियोजन, रोज जर का 3 लाख लोक तिथे येत असतील तर काय त्याचं कसं नियोजन करायला पाहिजे, काय हे खूप अगोदरपासून त्यांचं ठरलेलं असेल ते. आता प्रश्न परत येतो की फक्त नर्मदा नदीचंच का, कारण नर्मदा नदीच ही अशी नदी आहे की असं म्हणतात की गंगेमध्ये पापं धुतली जातात, पण नर्मदा नुसतं दर्शन घेतलं तरी पापं त्याचे निराकरण होतं. इतकं त्याचं महत्व आहे नर्मदेचं, कारण प्रत्यक्ष शिवाचा तिला आशीर्वाद असल्यामुळं हे एवढं महत्व तिला प्राप्त झालं. शंकराची खूप मोठं वरदान तिला लाभलेलं होतं. आता संपूर्ण गोष्ट सांगायची असेल तर त्या काळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला होता, आणि प्रत्यक्ष ब्रह्मदेव आणि विष्णू म्हणजे महाविष्णू शंकराकडे गेले की हा दुष्काळ संपवायचा असेल तर तुम्ही आता काहीतरी ह्याच्यामध्ये उपाय करा. म्हणजे महादेव आणि आदिशक्ती, आपण जे म्हणतो ना आदिपुरुष आणि आदिशक्ती, म्हणजे शंकर आणि पार्वती यांनी जर का काही ठरवलं की ते घडून आणणारच. म्हणजे सगळ्या विश्वाचा जो आपण म्हणतो आधार किंवा एक आस जी असेल की त्यांच्याकडे गेल्यानंतर ते शंकराने सांगितलं ठीक आहे, साधनेला बसले ते, पाऊस जर का पाडायचा असेल तर काहीतरी कारण घडवायचं असं, कुठलीही एखादी गोष्ट घडायची असेल, जन्म जरी आपल्या मुलाचा किंवा मुलीचा जो घडतो ना, काहीतरी त्याच्यामध्ये त्या विधात्याचं ते देणं असतं. पाऊस पाडायचा आहे पण त्याच्याकरता काहीतरी तप, काहीतरी साधना केली पाहिजे. तर मैकल पर्वत त्या काळामध्ये त्याच्यावर स्वतः शंकर जाऊन बसले तपाला, आणि तप करताना जी प्रचंड ऊर्जा निर्माण होती, जर का कोणी आपल्यापैकी साधना करत असेल योग्य साधना, तर तुम्ही बघा आपल्या अंगामध्ये आपोआप उष्णता निर्माण होती. आपल्या भोवती काहीतरी उष्ण असं वलय फिरतात असं जाणवत होते. त्या उष्णतेमुळे काय आलं, शंकरांच्या संपूर्ण शरीरावरती घामाच्या धारा व्हायला लागल्या, आणि त्याच्यातला एक थेंब खाली जमिनीवर पडल्यानंतर त्या थेंबातनं एक अशी सुंदर स्त्री तिथे निर्माण झाली. तिने बघितलं प्रत्यक्ष शिव समोर बसलेले आहेत. माझा जन्म मग कशा करता झाला हे शिवाची तपश्चर्या संपल्याशिवाय मला समजणार नाही म्हणली ती पण तिथे समोर बसून राहिली. जेव्हा तप संपलं शंकरांचं तेव्हा त्यांनी डोळे उघडले तर बघतो तर ती समोर बसलेली ती मुलगीच म्हणजे लहानच म्हणली पाहिजे, स्त्री नाही मुलगीच. तिला त्यांनी जवळ बोलवलं, ये म्हणले. तिने माझं कार्य काय, माझा जन्म कसा करता झाला, त्याने सांगितलं की असं असं जो पृथ्वीवरती जो दुष्काळ आहे तो संपवायचा आहे, आणि जल रूपात तुला तिथे कार्य करायचं आहे ते. तर त्याबरोबर अशी ती एकदम मोहक हसली. लहान मुलांचं कसे असतात त्याप्रमाणे एकदम निर्वाज्य अशी हसली ती. शंकरांनी नाव दिलं हे बघ, हे असं हास्य ना तेच खूप मला आवडलं, नर्म हास्य दे म्हणजे देणारी, म्हणजे तू हे हास्य आता सगळ्या जगाला दे, तू अशी वहा की तुझं पाणी कधीही संपणार नाही तसं. आणि दुसरं म्हणजे किती पूर आला तरी ते त्या तुझ्या काठाच्या बाहेर कधी ते पाणी जाणार नाही. बऱ्याचशा नद्या बघा पूर आला की गावाच्या गावं वाहते ते त्याचं नुकसान करत जातात. ते नर्मदेचं तसं नाही येते. संयम बरोबर ती तेवढीच वाहणार, किती पाणी वाढू दे त्याचं कोणाला नुकसान होणार नाही ते. आणि तुझ्या पाण्यामध्ये माझं वास्तव्य अखंड राहील म्हणून शंकरांनी वर दिलं तिला. ते कशा पद्धतीने की आपण जे बघतो शंकराच्या पिंडी किंवा त्याला बाण म्हणतात, त्या नर्मदेच्या पाण्यात जे दगड सापडतात त्याला बाण म्हणतात, आणि त्या बाणाच्या मध्ये प्रत्यक्ष शंकराचा वास असतो. त्याला कुठेही मुहूर्त किंवा प्रतिष्ठापना काय करायला लागत नाही. आपण तो आणला आपल्या घरी शंकर म्हणून, तो पिंड म्हणून जरी ठेवला तरी लगेच त्याची पूजा करायला सुरुवात करता येते ती. हे महत्व, ह्या नदीचं महत्व झाल्यानंतर पुराणं जी आहेत आपली, त्या पुराणांमध्ये मग प्रत्यक्ष नर्मदेचं पुराण लिहिलं गेलं, मार्कंडेय ऋषींनी लिहिलं. आणि मार्कंडेय ऋषींनी पहिली प्रदक्षिणा कोणी केली असेल तर त्यांनी केली. आणि त्या पहिल्या प्रदक्षिणेबरोबर नर्मदेला ज्या उपनद्या होत्या त्या उपनद्यांची पण प्रदक्षिणा मार्कंडेय ऋषींनी केली. आणि हे करत करत त्यांना जवळजवळ 40 वर्ष लागली हे सगळं करायला. म्हणजे एक प्रदक्षिणा आपल्याला आता जर का नर्मदा नदीची शास्त्रोक्त पद्धतीने करायची असेल तर 3 वर्ष 13 महिने जवळ लागतात. त्याच्या ज्या उपनद्या होत्या त्यांची पण प्रदक्षिणा करत 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 जवळजवळ 40 ते 45 वर्ष त्यांना लागली ती करायला.
आणि ती त्यांनी केल्यानंतर नर्मदा काठी जे त्यांनी साधना केली आणि ते बघून इतर अनेक साधू संत त्या नर्मदा काठी साधनेला लागले. तो परिसर त्या साधू संतांच्या स्पर्शाने किंवा साधनेने इतका पवित्र झाला. काही साधू तिथेच, पूर्वीच्या काळी असं होतं की सूक्ष्म रूप धारण करून सुद्धा बसता येत होतं. स्थूल देहामध्ये तर आहे ते, सूक्ष्म देहातले सुद्धा काही साधू तिथं. आणि त्या साधूंची संख्या म्हणजे जर का एखादा कोणी खरंच साधक असेल तर त्याला ते दिसायचं इथे सूक्ष्म रूपात तपश्चर्याला कोण कोण बसलेला आहेत. ते साधू त्याला दिसायचे. ते इतके साधूंचा जाथा इथे बसलाय, इतके लोकांचा साधूंचा इथे बसलेला आहे. आणि जे देहरूप होते ते आणखीन वेगळेच. ते अनेक म्हणजे आत्ताच्या काळामध्ये म्हणलं तर विवेकानंदांनी सुद्धा तिथे जाऊन प्रदक्षिणा केलेली आहे. की अरविंद बाबू जे त्यांनी पण तिथे जाऊन साधना केलेली. म्हणजे हे अगदी आत्ताच्या हल्लीच्या काळातलं उदाहरण झालं. पुराण काळापासून जे चालत आलेलं आहे त्या साधू संतांच्या त्या उपस्थितीने, साधू संतांच्या सेवेने, त्यांच्या साधनेने हा सगळा जो मार्ग आहे तो इतका पवित्र झालेला आहे. मंदिरात आपण एखादा गेल्यानंतर आपण प्रदक्षिणा का मारतो? कारण त्या देवतेच्या ज्या कडेने जो एक वलय चक्र असं निर्माण झालेलं, त्या वलय चक्रामध्ये त्याचा जो अंश असेल तो कुठेतरी आपल्या शरीराला मिळावा, आपल्या शरीराला त्याचा स्पर्श व्हावा म्हणून ती प्रदक्षिणा असते. देवळात प्रदक्षिणा मारताना सुद्धा अगदी शांत, धीर गंभीर म्हणून आपण फार जर अशी पावलं टाकत टाकत ती प्रदक्षिणा केली पाहिजे. बऱ्याच वेळेला आपण बघतो असे लोक पळत असतात भराभरा, कारण का ऑफिसला जायचं म्हणून. संध्याकाळी काय टीव्ही बघायला जायचं, 5 मिनिटात जाऊन दर्शन घेऊन येऊ, 11 प्रदक्षिणा मारायच्या, भराभरा झालं 11 झालं, चला चला, असं काहीतरी असं दे. तसं नाही, शांत जर का पावलं टाकत टाकत प्रदक्षिणा मारली तर तो वलय निश्चित जाणवतं. म्हणून ती जी प्रदक्षिणा, हा जो परिक्रमा म्हणजे प्रदक्षिणा, हा जो सुरू झालेला ही जी व्याख्या आहे ती त्याच्याकरता आहे की तिथं गेल्यानंतर मिळणारी जी ऊर्जा आहे ती तुम्ही स्वतः जाणवा, त्याच्यात ते जाणून घ्या, त्याचा अनुभव घ्या. गेला आणि आत्ताच्या काळात जर का बघितलं तर त्याला थोडंसं आपण म्हणू की मग एखादी ट्रिप सारखा की सहलीसारखा त्याला काय आलाय का स्वरूप? गिरनार परिक्रमा, नर्मदा परिक्रमा असं काही आहे का त्याच्यात? प्रत्येक नदीचं कसं असतं देण्याचं सुद्धा. गंगा काय देते आपल्याला? खूप पुण्य देते आपल्याला. जमुना देते ती एखादा ऐश्वर्य म्हणता येईल किंवा एखादा आनंद देता येईल त्याच्यामध्ये. सरस्वती काय आपल्याला बुद्धी देते. नर्मदा काय देते? नर्मदा आपल्याला देते वैराग्य. जर का तुम्ही कडकडीत वैराग्य म्हणजे त्या साधनेमध्ये तो ध्यासच, तो जर का घेऊन तुम्ही नर्मदेच्या काठावर जर कधी प्रदक्षिणा केली तर नर्मदा मैया त्या प्रदक्षिणेमध्ये आपल्याला एकदा तरी दर्शन देते. सहल म्हणून नाही द्यायचं, पण जर का साधक म्हणून, किंवा मी आता म्हणलं तसं की जर का पुढच्या आयुष्यामध्ये आपल्याला काहीतरी बनायचं आहे, आपल्याला साधक बनायचं आहे, अशा जर का उद्देशाने गेला तर मैया नक्कीच आपल्याला कुठेतरी ते दर्शन देते त्या परिक्रमेमध्ये. आणि ही परिक्रमा ज्या लोकांना जमत नाही त्यांच्याकरता ह्या महिन्यामध्ये जे आहे, चैत्र महिन्यामध्ये जी छोटी आपण म्हणू एक पर्याय त्याचा, उत्तर वाहिनी. ज्या नद्या आत्ता आपण बघितल्या, भारतातल्या सगळ्या नद्या उत्तरेकडून खाली दक्षिणेकडे वाहत असतात. फक्त नर्मदा अशी एक नदी की ती पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते आणि मध्येच तिचा मार्ग बदलतो तो उत्तरेकडं. तर त्याच्या मागची एक कथा छोटीशी सांगतो. जेव्हा हा नर्मदेचा जन्म जो झाला त्या मैकल पर्वतावरती झाला, तर याचा अर्थ ती मैकल तो पर्वत राजा जो आहे झाला शिवाच्या घामातनं, पण असं मानतात की आता मैकल तो राजा, ते तिचे वडील, जेव्हा ती वयामध्ये येते तेव्हा तिचा आपण आता विवाह करतो. मग विवाह करायचा असेल तर परत पूर्वीच्या काळासारखं आलं, स्वयंवर आलं, काही पण ठेवला गेला. गुल बकावली असं जे फुलाचं नाव आहे, ते फुल कुठे मिळेल, कधी मिळेल काही सांगता येत नाही. मिळेल का नाही हे सुद्धा माहिती नाही. ती जर का फुलं कोणी माझ्या मुलीला आणून दिली तर त्या राजकुमाराबरोबर मी तिचं लग्न लावून देईल म्हणतात. तिचं नाव असं त्याला रेवा, पण तिचं नाव नर्मदेश, की रेवाचं लग्न मी तिथे लावून देईल. आता हा अवघड पण एक सोनभद्र नावाचा राजकुमार पूर्ण करतो. तो कुठून फुलं आणतो माहिती नाही, म्हटलं ती फुलं आणतो, त्या मैकल राजाला देतो, तुमच्या मागणीप्रमाणे ही फुलं आणलेली आहेत, आता तुम्ही माझा विवाह तुमच्या कन्येशी लवकरात लवकर लावून द्यावा.
तर ते म्हणतात की ठीक आहे, पण विवाह असतोपर्यंत तुम्ही दोघांनी एकमेकाला बघायचं नाही, एकमेकाला भेटायचं नाही. ज्या दिवशी विवाह असेल त्या दिवशी आम्ही तुम्हाला अगोदर सांगू, त्या दिवशी तुम्ही वरात घेऊन किंवा तुमचे जे कोणी लोक असतील तेव्हा ते घेऊन तुम्ही आमच्या राज्यामध्ये या, त्या दिवशीच तुम्हाला माझ्या मुलीचं मुख बघायला मिळेल. तो म्हणतो ठीक आहे. म्हणून सोनभद्र परत जातो. सोनभद्रा गेल्यानंतर मैकल राजा सांगतो रेवाला, म्हणजे नर्मदेला, की असं असं तुझा विवाह, त्या सोनभद्राने जी फुलं आणून दिली, जो आपला पण जिंकलेला आहे, मग त्याचं कौतुक करायला लागतं. तो कसा दिसतो, सुंदर किती आहे, तरुण किती आहे, धाडसी कसं आहे, सूर कसा आहे. त्या गोष्टी ऐकून ऐकून तिला असं वाटतं की मी कधी एकदा त्याला बघते. मग माझ्या लग्नाला आता इतके दिवस आहेत, माझ्या विवाहाला खूप दिवस अजून बाकी आहेत, पण मी आत्ता त्याला बघू शकले तर. तिची एक दासी असते, तिला ते सांगते की तू एक काम कर, म्हणते तू माझा एक संदेश त्याला घेऊन जा, त्या राजकुमाराला, त्या सोनभद्रकडं, आणि आपण कुठे भेटू, आपल्या राज्याच्या बाहेर, मी आमच्या राज्याच्या बाहेर येते, तू तुझ्या राज्याच्या बाहेर आहे. ते पत्र तयार झाल्यानंतर तिथे तिची जी दासी असते, ती जोईली तिचं नाव, तिला ती बोलवती. जोईली काम कर, हे पत्र घेऊन जा आणि त्या सोनभद्राला तू दे आणि त्यांना विचार की आपण कुठे भेटायचं काय वगैरे. ती जोईली बघती असं की मी इतक्या लांब जायचं, माझ्या अंगावरचे कपडे बघा, म्हणतात राणेसाहेब मला जरा चांगले कपडे द्या, त्याच्याकडे जायचंय, त्या राजवाड्यात जायचंय, माझे कपडे असे साधे, माझ्याकडे माझा जो आहेत कपडे त्यातनं तू घेऊन जा, म्हणतात. जसं आपण म्हणतो माझ्या कपड्यातले कपडे घेऊन जा, काय असेल ते काय असतील तिच्या राजकारण्याचे कपडे, ती तिला आणखी दागिने वगैरे पण देते, हे घे पण घालून जा म्हणली. पण जसं जाशील तसं मला तू लवकर लवकर निरोप घेऊन परत ये, मला तर खूप उत्सुकता लागली त्या सोनभद्राला भेटायची. ती जोईली निघती, ते दागिने आणि ते राजघराण्यातले दागिने, राजघराण्यातले कपडे घातल्यानंतर ती जी जरी दासी असली तरी ती एकदम उठून दिसायला लागते. ती जेव्हा त्या सोनभद्राकडे येते, सोनभद्राला बघितल्यानंतर तिच्या मनामध्ये असं होतं की आपणच सांगू मीच नर्मदा आहे म्हणून. तिच्या मनामध्ये थोडीशी खोट येते. तुम्ही सोनभद्राला कुठं माहिती, अजून त्याने कुठं बघितलं नर्मदा कोण आहे, रेवा कोण आहे, कुठं बघितलंय, काय हरकत आहे म्हणली. माझं पण आता ह्याला बघितल्यावर माझंच प्रेम बसलं ह्याच्यावरती, आणि ती अक्षरशः खोटं बोलती. सोनभद्राला समजत नाही, तो पण तिच्याशी मैत्री करतो. आणि इतके दिवस झाले तर ही आली का नाही, जोईली आली का नाही म्हणून नर्मदा राज्याबाहेर ती स्वतः एकदा पडते, त्यांच्या राज्यापर्यंत जाते. तो सोनभद्र आणि ती जोईली त्यांना त्या एका बागेमध्ये ती बघते एकत्र बसल्यानंतर. तिथे बघितल्यानंतर ती खूप अहंकारी, खूप अभिमानी, ताबडतोब तिथनं ती परत फिरती. सोनभद्र बघतो कोणती ती स्त्री आलेली आहे, राजघराण्यातली दिसते, आणि आपल्याकडे रागाने बघून ती परत फिरली. तो विचारत होते, ती दासी शेजारी, ती घाबरते प्रत्यक्ष आपली राणी आली म्हणल्यानंतर. मग ती सांगते माझ्याकडनं चूक झाली, मी अमुक मग दासी आहे, ती जी आली ती नर्मदा आहे, तिच्याबरोबर तुमचा विवाह ठरलेला होता. तो सोनभद्र चिडतो, तो पाठोपाठ तिच्या जातो नर्मदेच्या, तिला सांगायला लागतो, हाक मारायला लागतो, पण ती थांबत नाही. ती म्हणते नाही, माझा विश्वासघात केलेला आहे तुम्ही दोघांनी, आता आपलं मिलन होणं नाही म्हणते. आता तू काही केलं तरी मी परत फिरणार नाही. आणि मग असं म्हणतात की ती जी त्याला ती वळली होती, त्याला ती उत्तर दिशेकडे थोडी ती वळली होती. आणि जर का आत्ता बघितलं आपण भौगोलिक दृष्ट्या की ही कथा त्याला जोड कसा का आहे, तर तो जी ती जोईली नदी आहे ती आणि सोनभद्र असे त्या दोन्ही नद्या तिथे थोड्याशा पुढं, त्यांचा थोडासा पुढे गेलं तर संगम होतो, पण तो पवित्र मानत नाही. आणि मग तिथनं ती नर्मदा वळलेली आहे, ती तिचं बरोबर अजूनही गेलं तरी अजूनही तसं दिसतं की ह्या दोन नद्या एका बाजूला संगम झाला आणि नर्मदा नदी अशी वेगळी वळून ती पुढे गेलेली होती. मग त्याची जी प्रदक्षिणा, ज्या लोकांना जर का पूर्ण प्रदक्षिणा जमत नाही, आणि बहुतेक असं मला वाटतं की हे जेव्हा कथानक घडलं तो चैत्र महिना असावा, म्हणून चैत्र महिन्यामध्ये ती प्रदक्षिणा करतात, जिला उत्तर वाहिनी म्हणतात. आणि ती थोड्या काळापुरती, म्हणजे थोडा जो अंतर असेल 21 किलोमीटरच्या अंतर, तेवढ्या वेळापुरतीच ती फक्त ती तेवढी त्या दिशेला ती वाहते. म्हणजे हे क्वचित घडतं, एखाद्या नदीचा संपूर्ण प्रवाह किंवा दिशा ती बदललेली आहे अशी. तर हा जो संपूर्ण प्रवास आहे की हे का ते का ते का, त्याच्या मागची ही कारणं अशी आहेत. आणि त्याच्यामधली जे काय आपण म्हणलं ना की मैया कसं काय तारून नेती किंवा त्याच्यात कसं आपल्याला दर्शन देते, ते त्या नर्मदा काठी अनेक आश्रम आहेत, ऋषीमुनींचे आश्रम आहेत, काही महाराजांचे आश्रम आहेत.
रामदेवराव महाराजांचे त्या काळामध्ये असे खूप मोठे साधू संत होते. त्याच्यातले त्यांच्या आश्रमामध्ये जे परिक्रमावासी जे येतात त्यांच्याकरता जेवणाची सोय केलेली असायची, भोजनाची सोय केलेली असायची, राहण्याची सोय केलेली असायची. आणि एक दिवस संध्याकाळच्या वेळेला अचानक 400 ते 500 साधू लोकांचा एक मोठ्याच्या मोठी जथा म्हणता येईल असा त्या आश्रमामध्ये येतो. आश्रमातले जे सगळे सेवेकरी असतात ते बघतात की इतक्या लोकांचं आत्ता जर का भोजन करायचं असेल तर तेवढं आपल्याकडं धान्य शिल्लक नाहीये, शिल्कीमध्ये आत्ता जे काय असेल त्याच्यातनं हे भागणार नाहीये. ते त्या बाबांच्याकडे जातात, बाबा एवढे साधू लोक आले आणि त्यांचं रात्रीचं भोजन करायचं असेल तर आपल्याकडं आत्ता तेवढं सीधा शिल्लक नाही म्हणतात, आणि बाहेरनं कुठं आणायचं असेल तर भोजनाला वेळ लागेल. तर शिल्लक आत्ता काय आहे त्यांच्या समोर नेमकं त्या काळामध्ये म्हणजे लाडू म्हणा की काय असे 3-4 असे ते पडलेले असतात तुकडे, आणि एका वाटीमध्ये थोडंसं दूध वगैरे असं काहीतरी असतं. ते म्हणतात 4 टोपल्या घेऊन या आणि एक मोठं भांडं घेऊन या. मोठ्या 4 टोपल्या आणल्या जातात, एक मोठं पातेलं आणलं जातं आणि ते तुकडे त्या टोपलीतनं ठेवतात. ते वाटीतलं जे दूध असतं त्या मोठ्या त्या पातेल्यामध्ये ओतलं जातं आणि आता म्हणतात हे झाकून ठेवा. सगळं त्या वस्त्राने झाकलं जातं. ते बाबा असतात ते सांगतात, मैया आता तूच माझी लाज राख. मैयाच्याच नर्मदेच्याच काठी तो आश्रम असल्यामुळं एक 5 मिनिटांनी ते जेव्हा बाहेरचं वस्त्र काढतात, आतमध्ये बघतात तर त्या 4ही टोपल्यातनं भरपूर मिठाई आणि अन्न सगळं भरलेलं असतं. ते मोठं जे पातेलं असतं ते दुधाने भरलेलं असतं. ते अगदी सुगरास जेवण सगळ्यांचं होतं, सगळ्यांना ते दूध प्यायला मिळतं. आणि ते साधू जे एवढे लोक असतात सगळे आशीर्वाद देऊन त्या हसत मुखाने की आपण तृप्त मनाने तिथनं बाहेर पडतात. अशी ही कथा किंवा नर्मदा कसं हे चमत्कार अजून बरेच आहेत सांगायचं म्हणलं तर. पण आता एवढंच की ज्या नदीचं पुराण लिहिलं गेलेलं आहे ते नदीचं महात्म्य केवढं असेल, आणि हे ध्यानात घेऊन आपण जर का कधी जाणार असाल परत परिक्रमेला, ह्या वर्षी पुढच्या वर्षी जसं जमेल तसं, मोठी परिक्रमा म्हणली तर मोठी आणि उत्तर वाहिनी म्हणली तर उत्तर वाहिनी. उत्तर वाहिनीला सुद्धा 21 किलोमीटरचं अंतर आहे. त्याचे शास्त्रोक्त जे काय तिथे गेल्यानंतर तिथले गुरुजी सांगतात त्या पद्धतीने आपण करायची. आणि जेवढं जसं मिळेल त्या परिक्रमेच्या दरम्यान आपल्याबरोबर महाराज आहेत, स्वामींचं नामस्मरण करत ती परिक्रमा करायची. आणि हे सगळं करता तेच आहेत असं समजून गेलं की ते सगळं नियोजन जे आपलं असतं ते अगदी व्यवस्थित आणि यशस्वी पूर्ण होतं. ते आजच्या गुरुवारी मला वाटतं मी इथे थांबतो. स्वामींचा आपण जय जयकार करू. आणि परत एकदा 26 तारखेला स्वामी समाधी दिन जो आहे त्या दिवशीचं सगळ्यांनी परत लक्षात ठेवायचं आहे. आपला पुढचा जो आहे पालखी सोहळा आता इथे सुरू होईल आणि त्याच्यानंतर महाप्रसादाची सोय आपल्या सगळ्यांच्या करता इथे करायची आहे. इथे केलेली आहे पाठीमागं. फक्त सगळ्यांनी शांततेमध्ये दर्शन आणि महाप्रसाद. स्वामींचा आपण जय जयकार करू. जय जय श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय.